तर जसं की आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, दीदीने काय केलं, आतमध्ये गुपचूप शूटिंग होती त्या देवाच्या तिथे, आणि त्या पंडितने तिला बघितलं तिचा मोबाईल हिसकून घेतला. म्हणे काय ते दाखव. तर तिने काय केलं, तिने चुकीचं पासवर्ड टाकले, मोबाईल लॉक करून टाकला. मग तिने मोबाईल हिसकून घेतला आणि मग ही रडायला लागली की मला प्लीज मोबाईल द्या, सॉरी ना एवढी रडायला लागली. डेंजर किरकिर घालते. चलो इतकी रडले मी कधी रडले नसेल. खतरनाक रडली होती, खतरनाक. असं केलं तरी सुद्धा देईना ती. मी असं म्हणलो कोणाला, पोलीस वाल्याला की ना अंकल आम्हाला माहित नव्हतं की ना तिथं फोन अलाउड नव्हता. आणि तरी जर मम्मीला फटके दिले असते तर मी त्या काठी घेऊन त्याला चिंगरावर हल्ला. त्याच्या मम्मी पप्पाचे फोटो काढतोय रोमॅन्टिक. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारी असणार. तर गाईज आज आमचा सेकंड लास्ट डे आहे इकडे, म्हणजे आज आणि उद्या लास्ट डे असणार आहे. सॉरी, बरोबर बोललो ना, सेकंड लास्ट आहे, उद्या लास्ट आहे. तर आजचा व्लॉग पण खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. आणि इकडे युवी रडती आहे. आमचं एकदम गोकुलधाम सोसायटी सारखं चाललंय इकडे. युवीचे आणि सम्राटचे भांडणं लावले आपल्या साईने. साईने भांडणं लावले ना. साईने नाही लावले, मग सम्राटच भिडला. सम्राटने युवीच्या कानामागं टुचुक्कन दिलं ठेवून, जोरात मारलं आणि साईने आणखी नाग लावून दिली मध्ये. तर असं चालू आहे. चलो आता आम्ही पहिले ब्रेकफास्ट करतो आणि बाहेर देवदर्शनाला निघतो. आणि आजचा व्लॉग आपल्याला काही पण करून येतो, एवढा इंटरेस्टिंग करायचा आहे ना, खतरनाक. आणि आज माझ्याकडे दुसरा आउटफिट होतं घालायला, पण मी ते मुद्दामून नाही घातलं, कारण की आज आम्ही सगळे खाली फिरणार आहे. आणि खाली खूप जास्त गरमी आहे. म्हणजे आता आम्ही आत्ताच्याच बाहेर निघलो, आणखी 2 मिनिटात मला पूर्ण घाम वगैरे येईल. त्यामुळे मी नॉर्मल माझं जे मी रेग्युलर घालतो तेच वेअर केलं आहे. त्यामुळे असं घाम मला तरी आज फोटो वगैरे काही करता येणार नाही मला, फोटोशूट वगैरे. लेट्स सी. माझं होतं की जर इकडे गरमी वगैरे नसती तर मस्त आउटफिट वगैरे घालून फोटोशूट वगैरे रील्स वगैरे झाले असता. पण गरमी एवढी आहे ना, पॉसिबल्स होणार नाही. पण चलो, मम्मी वगैरे सगळे मस्त रेडी झालेत. कशी वाटते मम्मी, कमेंट करून सांगा. आणि तिकडे नवीन ब्लॉगर बघा, दीदी माझ्यापेक्षा एवढी सिरियस झाली ब्लॉगिंगमध्ये. जिथं मी पण कॅमेरा काढते, दीदी एवढं शूट करते, एवढे ब्लॉग करते, खतरनाक. तिच्या अकाउंटवर पण टाकते माझ्यापेक्षा फास्ट. माझा ब्लॉग शूटच असतो, तिचा एक्सपोर्ट होऊन ती तिच्या अकाउंटवर पण टाकते. एवढं फास्ट. डेंजर ब्लॉगर आहे ती आणि साई पण. जमतंय का मला ते आता पब्लिक सांगल तुला जमतंय का, तुझ्या कमेंट मध्ये सांगून तुला ब्लॉग जमतात की नाही. ठीक आहे, चलो गाईज, आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि निघतो. यू कंटिन्यू द ब्लॉग. गाणं पण झालं चालत पण झालं ब्लॉग मध्ये. कॉपीराइट लागतो, वरतून टाकावं लागेल. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे कुठे, किती जा रे अण्णा, काला हस्ती. आता आम्ही चाललो काला हस्ती. उसके बाद काला हस्ती के बाद किधर जा रहे, बकुला माता. ओके, 4 ठिकाणी जाणार. तुम्हाला सांगतो कुठे कुठे जातोय. मोबाईल अलाउड आहे की उद्या नाही, काला हस्तीमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. काय एवढं ट्रॅव्हलिंग म्हणजे काही ब्लॉगच करता येत नाहीत. काउंटर में रखने का. अच्छा, गाड़ी में रखेंगे नहीं तो दूर है थोड़ा, पार्किंग दूर है. अच्छा, दूर है पार्किंग. अच्छा, बोला तो चल. ओके, फोन करेगा गाड़ी लेके आ रहा है. अच्छा, फोन करेगा गाड़ी लेके आएगा. ओके, तो चलो गाइस, अभी अपन जा रहे हैं. यू कंटिन्यू द व्लॉग. मागे मस्त धिंगाणा करतात सगळे बघा. छोटा ब्लॉगर बघितलं. तर गाईस आता आम्ही चाललो आहे कालहस्तीला. काला हस्ती आहे ते, कालहस्तीला ते महादेवांचं दीदी ब्लॉगर, साई ब्लॉगर, दीदी ब्लॉगर. आपण ब्लॉगरची कॅम्प कंप्लीट होत आहे. कॉम्पिटिशन. तर गाईस आता आम्ही चाललोय कालहस्तीला. कालहस्ती महादेवांचं मंदिर आहे. पीछे बैठी है.
अरे पीछे सिर्फ टकली गँग लीडर आहे का? सही लीडर आहे तुमचं गँगचा. गाईज आम्ही आलोय काल असते. या दाजी काय झालं? ते पप्पा नुसते पुढं पण जाते तर गुपचाप सांगून जात नाही, काही नाही. सांगायला पाहिजे का नाही बरं, त्यांनी घाबरून जातो ना आम्ही. मोबाईल नाही, काही नाही, भीती वाटते ना. तर गाईज अशा प्रकारचं आमचं दर्शन झालंय. मस्त एकदम आतमध्ये मस्त मंदिर आहे, पण मोबाईल आतमध्ये घेऊन जातात नाही, ब्लॉक करता येत नाही. पण एक नंबर मंदिर आहे आतमध्ये. आणि पप्पा काय करतात, दरवेळेस आम्हाला सोडून कुठेतरी पुढे निघून जातात. आमच्याकडे मोबाईल नसतात, मोबाईल तिकडे जप्त केलेले असतात, आय मीन मोबाईल तिकडे दिलेले असतात काउंटरवरती. आणि पप्पा इकडे तिकडे कुठेतरी गायब होता. मग आम्ही 5-10 मिनिटं पप्पाला शोधतो कुठे गेले. पप्पा सांगून पण जात नाही कुठे चालले, तर एकटे गायब होऊन जाते. आणि ही पप्पा करतील लगेच, पप्पा कुठे गेले. चला आम्ही आता मोबाईल घेतला इकडनं, प्रसाद इकडे भेटतो, तर प्रसाद घेऊ आणि मग दुसऱ्या मंदिरात. सो कंटिन्यू द ब्लॉग. हे बघा ब्लॉगर बघा, एवढी फास्ट ब्लॉगिंग आहे काय तिची. माझ्या पहिले हिचे ब्लॉग्स यूट्यूबवरती पडलेत, तुम्ही बघू शकता. माझ्या पहिले पडलेत. गॉट हॅपन. अरे काही ना काही कुठे गेलं का मला हे घ्यायचं. घरी एवढ्या खेळण्या पडल्या, त्याचं काही नाही. साईचं रडणं सुरू झालेलं आहे, त्याला काहीतरी घेऊन द्यावं लागेल. रडा तर गाईज साईला टॉय घेतलाय म्हणून बाकी सगळे रडतात, मला पण पाहिजे म्हणून. साई काय घेतलं दाखव. काय? अरे हा दोघं सांगा ना काय नाही. सांगा साईला गिफ्ट काय अक्षयला गिफ्ट पाहिजे सगळ्यांकडून. म्हणजे मी लहान आहे, वाटतं की त्याच्याकडे बघून त्याच्या वागण्यावरून की तो लहान आहे. साई मॅडमने एक्सेप्ट केलं की तू बुद्धीने मोठा आहे म्हणून तू सगळ्याला गिफ्ट घेऊन द्यायचं असं. पण इथे विषय बुद्धीचा नाहीये, इथे विषय वयाचा आहे. त्यामुळे गिफ्ट मला त्यांच्याकडनं पाहिजे. पण एक्सेप्ट केलं हे महत्वाचं आहे. एक्सेप्ट करणं हे महत्वाचं आहे. गिफ्ट घेण्यासाठी. कशासाठी केलं? गिफ्ट घेण्यासाठी. कशासाठी का सर आपण एक्सेप्ट केलेलं आहे गिफ्ट सगळ्यांसमोर. जर तू दिलं नाही गिफ्ट तर मग तू नेल. चला आता आपण कुठे चाललोय? आता कुठे चाललोय भाई? अन्ना किधर? हाँ भैया हमारा माल में जा रहे हैं. अरे मेरे को बताओ, तुमको कहाँ जा रहे हैं? मेरे को बताओ किधर जा रहे हो? हाँ भैया प्रसन्न वेंकटेश स्वामी. प्रसन्न व्यंकटेश. हाँ प्रसन्न व्यंकटेश स्वामी. अन्न चिडू लागले, अन्नाचं काही कळत नाही मला. हाँ विचार करता नहीं, अभी जागा जाना नहीं अन्ना वो हमारा जा रहे. तुम क्या बोलेगे उधर जा रहे, ठीक है ना? याला काही कळतच नाही. हा काय म्हणतो याला काही कळत नाही. ना तो उधर वो तुमको पूछ रहे थे, तुमको ले पूछेगा इधर से 50 किलोमीटर ज्यादा है, 60 किलोमीटर है. 60 किलोमीटर जाना. भाऊ दुसऱ्याच ट्रॅकवर चालला गाडी चालवता. ठीक आहे, काही विषय नाही. कुठे चाललंय? प्रसन्न व्यंकटेशाला चाललंय. आपला गुंटा. हा मला पण कळलं नाही, तुम्हाला पण कळलं नाही. मला माहिती काय बोलतोय तो. जाऊ द्या, असू द्या. हे असं आम्ही सहन करतो 4-5 दिवसापासून. या लोकांना काही बोलायला गेले की त्यांना काहीच कळत नाही. हे काहीतरी वेगळंच बोलतात. असं इशारात बोलावं लागतं. जेवण कुठे, खाणे को किधर मिलेगा, ऐसा वैसा, असं इशारानेच. वॉशरूम कसं आहे असं विचारणार. वॉशरूम कुठे असं बोलतोय लिटरली आम्ही सगळ्यांसोबत. थोडेफार लोक आहेत. वॉशरूम नो इधर आओ हमारा बोल रहे हो. किधर? रेलवे स्टेशन. तुम किधर बोले? काय म्हणे कानात? हो वाव गाईज, बारिश व्हायला लागली बाहेर. तर मी काय म्हणतो, काहीतरी मी इम्पॉर्टंट बोलतो यार, गेला विषय. हा तर आम्ही लिटरली 4 दिवस झाले का आपल्याला? 3-4 दिवसापासून. 3-4 दिवसापासून आम्ही लोकांसोबत असं बोलतोय, नीट कॉन्व्हर्सेशनच होतं. त्यांना काय बोलायचं आपल्याला कळत नाही, आपल्याला काय बोलायचं त्यांना कळत. तुम्ही फर्स्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल. सगळ्यात मेन गोष्ट आम्ही जी नोटीस केली ना, म्हणजे ती मला एवढी भारी वाटली की इकडे प्रत्येक पाटीवरती जे बाहेर बोर्ड लावलेत का, त्या पाट्यांवरती बाकीच्या लँग्वेज कमी, त्यांची लँग्वेज तमिळ आहे ती सगळ्यात जास्त आहे. तेलुगू
आपल्याकडे मराठी असतं. आपल्याकडे मराठी खूप कमी आहे. आपल्या आत्ता कंपल्सरी होतंय की बोर्डवरती मराठी लँग्वेज असायला पाहिजे. आता कुठे आपल्याकडे होते, पण इकडे प्रत्येक पाटीवरती तुम्हाला तमिळ लँग्वेज दिसणार म्हणजे दिसणार, नंतर इंग्लिश दिसणार, पण पहिले तमिळ दिसणार. तमिळ का तेलुगू? तेलुगू तमिळ जे येते तर इकडे ते दिसणार. हे कंपल्सरी. मला ही गोष्ट जाम आवडली इकडे. आणि आपल्या इकडे असं नाही. आपल्या इकडे इंग्लिश कॉलेज पाठ जास्त चालतात. आता कंपल्सरी होते की मराठी पाट्यांवरती मराठी पण नाव पाहिजे. हे काय गाईस, मला मम्मी पप्पानी बळजबरी बाहेरचे सीन पण घ्यायला लावतात. आता डोंगर बघा, काय आणखी नाही, भाताची शेती बघा, डोंगर बघा गाईस, हे बघा गाडी बघा. घेच म्हणता मला, घे हे पण घे ते पण घे, ब्लॉग मध्ये हे पण दाखव ते पण दाखव. घ्या आता बघूनच घ्या गाईस तुम्ही सगळं डोंगर सगळं बघा. ओके डन, दाखवलेलं आहे ब्लॉग मध्ये ऑन मम्मी पप्पा डिमांड. आता आम्ही आलोय प्रसन्न व्यंकटेशा मंदिराच्या इथे. इकडे पण ब्लॉग अलाउड आहे की नाही माहित नाही, पण लेट्स ट्राय. जेवढं मला तुम्हाला दाखवतील तेवढं तुम्हाला दाखवेल. पण तुम्ही बघितलं का पूर्ण डोंगराच्या मध्ये आहे मंदिर. मस्त आहे दोन डोंगराच्या साईडनी. आणि इकडचे डोंगर मग काहीतरी वेगळेच आता, फक्त दगडांचे. चलो, पाय दुखतात, डेंजर पाय दुखतात. 4-5 दिवसापासून 3-4 दिवसापासून आम्ही फक्त चलतोच आहे. आणि उद्याची अशी प्लॅनिंग चालली आहे की काय खालून वरपर्यंत बालाजीपर्यंत आम्हाला पायी जायचंय. 12-13 किलोमीटर असं ना ते, 12-13 किलोमीटर आणखी फिक्स नाहीये, प्लॅनिंग चालू नाहीये. अरे मी तर उठलो होतो त्या दिवशी, तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये कसे पडले होते, नाही म्हणत होते कुठे यायला. सांगताय येत नाही म्हणे आम्ही आज कुठे, बळजबरी घेऊन गेलो आम्ही. हा ना मम्मी, हा ना. आम्हाला नाही यायचं, तुम्हाला गाडी करून देतो फक्त वरती. त्याच्यात आम्ही कार मध्ये वरती गेलो बालाजीला. आणि आता यांची तयारी चालली की खालून वरपर्यंत त्यांना ह्याच्यामध्ये जायचंय, काय बोलतो त्यांना, पायी खालून वरपर्यंत जायचंय, असा विषय चाललाय. ब्लॉगर, आज ब्लॉगरचा विषय झाला गाईस. तर जसं की आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, दीदीने काय केलं, आतमध्ये गुपचूप शूटिंग होती त्या देवाच्या तिथे. आणि त्या पंडितने तिला बघितलं तिचा मोबाईल हिसकून घेतला. म्हणे काय ते दाखव. तर तिने काय केलं, तिने चुकीचं पासवर्ड टाकले, मोबाईल लॉक करून टाकला. मग तिने मोबाईल हिसकून घेतला आणि मग ही रडायला लागली की मला प्लीज मोबाईल द्या, सॉरी ना सॉरी ना सॉरी ना, एवढी रडायला लागली. कसला होता तिकडे सीन, डेंजर. म्हणजे रडायला लागली होती ही, रडायला लागली म्हणून साई पण रडायला लागला. आणि तो पंडित काही तिला मोबाईलच देत नव्हता. त्यानंतर मग दाजीने काय केलं, लेच गाई करतो रे हा. त्यानंतर दाजीने काय केलं, साईला हा 1 मिनिट आणणार. तर याच्यानंतर दाजीने साईला पुढे केलं की हा काय मला ब्लॉक करून देत नाही वाटते. आता थांबा तुम्हाला गाडीत सांगतो, लेच किरकिर घालला, लय किरकिर घालतोय बरं का, डेंजर किरकिर घालतोय. चलो ऍक्टिंग झालं ना आता. अरे बाप रे बाप, इतकी रडले मी कधी रडले नसेल. सॉरी सॉरी सॉरी, खतरनाक रडली होती, खतरनाक. सॉरी द्या, असं केलं तरी सुद्धा देईना ती. इतके तरी असं करत होते, पण मला पकडलं गेलं. त्यामुळे तिची चोरी पकडली गेली. तर त्याने अक्षरशः मला आहे ना ते पंचामृत देताना ना असं माझ्या हातावर थोडस हे केलं, आदळलं. आणि मग माझ्याकडे असं रागाने बघून डायरेक्ट माझा मोबाईल घेतला हिसकून. दे म्हणे मोबाईल. मी म्हणलं काही नाही त्याच्यात. मग लॉक खोल. मी म्हणलं लॉक खोलायचं म्हणलं, तर मग मी काय केलं, अजून काय केलं, मी म्हणलं चुकीचा रॉंग पासवर्ड टाकलेला, लॉक करून टाकला मोबाईल. तरी मग त्याने मोबाईल घेऊन टाकला ना. मला टेन्शन आलं, आता काय करू. नंतर मग त्यांनी काय केलं, मी रडायला लागले, सॉरी ना सॉरी द्या, सॉरी म्हणलं, सॉरी द्या प्लीज. तर त्यांनी काय केलं, अक्षरशः पैसे द्या म्हणे 1000 रुपये. म्हणलं बापरे, आता टेन्शन आलं. मग तर म्हणलं आता काय करावं. आणि सगळे हे तर ना साईचे बाबा तर माग, यांना काही टेन्शन नाही, जसं माझं घेणं नाही देणं, जाऊ म्हणे तिकडे ओळख पण दाखवली. नंतर साई रडू लागला म्हणे माझा. तर साई लगेच आला पुढे, आई अक्षय म्हणे की नाही म्हणे
थांबून रडू नको पाहू काहीतरी होईल. मग आता मला टेन्शन आलं, म्हटलं आता इथंच राहावं लागतं की काय झाडू मारत, टेन्शनच आलं. मग बरं झालं मोबाईल तरी भेटला. मग नंतर कसे तरी 200 रुपये दिले त्यांना आणि मोबाईल माझा भेटला. भेटले नाही म्हणजे ते पप्पाने दिले, पप्पाची रिटर्न करावंच लागतील. पैसे आता मी देणार नाही, पण आता मी कुठून देणार आहे, पण देऊ काहीतरी करून बघू. अरे बापरे, गाईस डेंजर. आतमध्ये मला असं वाटत होतं की एवढं होऊन पण दीदीचा जो सीन झाला त्याचा व्लॉग मी घ्यावा, पण तिकडे पॉसिबल नव्हतं घेणं. नाही तर मी तो व्लॉग घेतला असता. अशी रडत होती की प्लीज मला मोबाईल द्या ना, प्लीज मोबाईल द्या ना. आणि तो तर डेंजर, आणि तिथे चुकी आपली होती म्हणून काहीच बोलता येत नव्हतं. तुला पण म्हणलं ना तर तिला व्हिडिओ करायला. हो, त्यामुळे असा विषय. त्यामुळे या ठिकाणी व्लॉग्स मला आतमध्ये जाऊन करता येत नाहीत, घेता येत नाही. आता बघितलं काय विषय झाला. मी मुद्दाम म्हणजे असं डेअरिंग करायला गेलो, अति शहाणपणा केला तर मलाच मागात पडला. तुझ्यासारखं असं कोणी केलं, सोडून दिलं तर मग कोणी बी असंच करील. कोणी सोडते त्यांना शिक्षा देणं पण बाकी, शिक्षा दिल्याशिवाय कोणी. शिक्षा भेटली मला खूप मोठी शिक्षा भेटली. पण मला वाटलं बाहेर आल्यावरती आता ब्लॉगच करणार नाही, पण ती हिम्मत पाहिजे. पण 12 केला ब्लॉग सुरू होगा उसका. मला एवढं टेन्शन आलं ना, खरंच मी आज फर्स्ट टाइम सगळ्यासमोर रडले. बापरे, टेन्शन आलं. फर्स्ट टाइम ती रडली सगळ्यांसमोर, ढसा ढसा. प्रसन्न करून टाकलं. प्रसन्न तर केलं. मी असं म्हणलो असतो कोणाला? पोलीस वाल्याला की ना अंकल आम्हाला माहित नव्हतं की ना तिथं फोन अलाउड नव्हता, म्हणून आम्ही व्हिडिओ केला. लक्षात राहण्यासारखं झालं. मग त्याने ऐकलं असतं का तुझं? आणि त्याने जर मम्मीला फटके दिले असते तर? मी त्या काठी घेऊन त्याला चिंगरावर हल्ला. मोस्ट एंटरटेनिंग पर्सन. साईला सटासट लागते ती, म्हणून ते सटासट लाकडाची बरोबर साई. तू एकटा होती तर कोणाला घेऊन गेला असता सोबत मग मारायला त्या पोलिसाला? मग आपली टीम केवढी तू भांडायला कोणाला घेऊन गेला सगळ्यांना? मामाला काय आला? कोणाला? आपली टीम नाही. कोण टीम? कोण टीम? तिथं लई. अरे तिथं म्हणजे कुठं? अरे कुठे? कुठे? भारतामध्ये का पाकिस्तानामध्ये? वाळूज मध्ये. तुझी टीम मध्ये तुझे फ्रेंड्स का? छोटे फ्रेंड्स का? त्यांना घेऊन कुठे घेऊन आला असतं? इकडं आंध्र प्रदेशला. अच्छा, मोठ्याला घेऊन आला असतं इकडं. बापरे, पण मुंबई सोडून आणलं असतं काय? मग ते जर इकडे आले असते तर मी म्हणलं असतं घ्या रे सगळी एक एक काठी. म्हणजे आपल्याकडे जर ते आले असते तिला न्यायला तर. अच्छा, पळून लावले असते. ओके. साई रडत दीदी सोबत साई पण डेंजर रडत होती. नक मारलास पाडू पाडू बदा बदा हल्लस तू साठी नव्हतं रडत. मी ब्लॉक साइड रडत होतो. म्हणतो एवढं नक मारलं, पाडू पाडू बदा बदा हाणलं, तुझ्यासाठी नव्हतं रडत मी. कोणासाठी रडत होता साई तू? असं वाटलं माझ्यासाठी. ब्लॉग साठी का मम्मीसाठी? मम्मीसाठी मम्मीसाठी का बरं नव्हतं रडत? ब्लॉक तुझी होती त्याच्यामध्ये म्हणून रडत होता. मामा काय म्हणतोय? त्यांनी मला पकडलं होतं ना. मामा म्हणतो मम्मीसाठी का बरं नव्हतं रडत? काय केलं? पण त्यांनी मला एवढं पकडलं. बदा बदा हल्लं. आणखीन काय केलं? नक मारला इथं. आणि तू त्रास देत नाही का मला? आणखीन इथं बी मारलेला मी काय म्हणते, मी तुला मारते पण तू मला त्रास देत नाही का? हे मी नाही मारलं, तू घसरून पडलेला आहे तिथे. म्हणून तो ते गेलंय पण. बर ते मम्मीने मारलं. हो, झूम कर झूम कर. थांब झूम करतो. घसरून पडलेला आहे. गाईस काय बी सांगते बरं का? घसरून पडलाय काल रात्री. इथं कोणी हल्लं? ते नक माझं नाहीये. मी तुला आईस्क्रीम मागितली होती ती कोणाची होती? मला असं वाटलं साई माझ्यासाठी रडत होता, हे मोबाईल साठी रडत होता. काही उपयोग नाहीये. लेकरांना किती जीव लावा तरी पाणी वळणाला जातं. तर आता तिथे साई एवढं रडत होता ना, तर आम्हाला काय वाटलं
ते मोबाईल घेतला त्यांनी म्हणून मोबाईल साठी रडतोय आणि नंतर वाटलं की त्याची मम्मी रडते म्हणून तो रडतोय. पण तो आता आम्हाला सांगतोय की मम्मीसाठी रडत नव्हतो, मी त्या ब्लॉग साठी रडत होतो आणि मोबाईल साठी पण रडत होतो, ब्लॉग साठी रडत होतो, मम्मीसाठी नव्हतं रडत. मम्मी मला मारती म्हणे असं तसं आहे, तर मम्मीसाठी नव्हतं रडत. व्लॉग व्लॉग नाही व्लॉग. तर आता कुठलं मंदिर आहे? गोकुला माता, बकुला माता मंदिर मध्ये आलेलो आहे. एक नंबर व्ह्यू आहे जिकडे, एक नंबर व्ह्यू आहे. हे बघा मस्त. आता इकडनं बघून घ्या, आतमध्ये मोबाईल व्लॉग चालतो नाही चालतो माहित नाही, असा विषय होतो जो पहिले झाला. तर आता आम्ही जातो आतमध्ये, बघू पुढे काय करायचं. एक मिनिटापूर्वी बोलत होते माणूस व्हिडिओ काय झाला इंटरेस्ट नाही राहिला. हा बघा, फिर से व्लॉग चालू हो गया मॅडम का? याला म्हणतात जिद्दी माणूस, जिद्दी ब्लॉगर, एक नंबर ब्लॉगर. नुसते ब्लॉगर झालेत गाईज आता आमच्याकडे, डेंजर. चला इकडे चालू आलावडे मोबाईल. त्यामुळे मला थोडं टेन्शन म्हणजे दूर झालं. मला खरंच इतकी भीती वाटते ना आता ब्लॉक करण्याची, पण तरी डेअरिंग चालूच आहे माझी. चालू डेअरिंग, जास्त पण डेअरिंग नको करू, घेतली होती इकडे पण. नाही आता तू आहे माझ्यासोबत, चला आपण दोघे कंटिन्यू करू. चल मी तर आहेच ग तुझ्या सोबत, म्हणून तर मोबाईल घेतलाच परत आपण. मी तर आहे म्हणून त्यासोबत, म्हणून मोबाईल परत घेतला, नाही तर रडत होत तिकडं. साई त्याच्या मम्मी पप्पाचे फोटो काढतोय, रोमॅन्टिक रोमॅन्टिक. हा हा आता अरे बापरे, पोच सही सांगतोय मम्मी पप्पाला. हात ठेवा, हा दोन्ही हात ठेवा. अरे बापरे, डन का? वा रे फोटोग्राफर. जनरेशन नाही खतरनाक आहे काय. मस्त आमचे भजे वगैरे पेटपूजा झाली आहे. आम्हाला आता जेवण करायचं होतं पण आम्हाला वेळ भेटत नाही, कारण की आणखीन समोर आमचे किती राहिले मंदिर, 2. आणखीन 2 मंदिरात जायचं राहिले आणि ते वेगळे वेगळे टोकल आहेत असं मी म्हणते, मला पण माहित नाही. तर त्यामुळे आम्ही जेवण स्किप केलं, थोडंसं स्नॅक्स खाल्लेत. इकडे भजे वगैरे खाल्ले, काय काय गोळा भजे, आणखी फणस, सगळं थोडंसं फोटो वगैरे काढले आम्ही वरती. मस्त फोटो इंस्टाग्राम वरती मी टाकेल. आणि इकडे आता व्लॉग्स वगैरे चालेत सगळ्यांचे. सो आता इकडनं आम्ही जातो दुसऱ्या मंदिरात. जाम धावपळ चालली आहे आणि इकडे वातावरण असलंय ना, घाम येतो असं उभ्या राहिल्या. तसं नाही, तुम्ही काय म्हणल्या चला पटकन म्हणून म्हणलं काढलं, थांबायचं आहे का पहा बरं. मग इकडे अटकले छाया मॅडमचे त्यांचे भांडणं. अरे तसं नाही, खाल्ल्यावर जाऊ आपल्याला झाले पाहिजे असं. चला पटकन. नवीन काहीतरी खायचं पण इच्छा होतीये, पण जायची पण इच्छा होतीये, पण करावं काय नाही, खावं तर वाटतंय आणि जावं. अरे बापरे, ही ब्लॉग मधले डेंजर बोल लागले. खावं पण वाटतंय, जावं वाटतंय, त्यामुळे सगळ्यात राहून आणखी थोडीशी झीज झाली ती. एनर्जी ब्लॉग मध्ये डेंजर नाही माझी एनर्जी. आता नाही येणार मला. जेव्हा मोबाईल गेला होता तेव्हा इतकं डेंजर झालं मला, रडूच आवडत नव्हतं मला, असं कंट्रोल होत नव्हतं. हात पाय ना पूर्ण थरथर होत होते. तर मी काय, मला जर आतमध्ये ब्लॉग घेता आला असता मी हिचं घेतला असता, काहीच नसतं घेतला, हिचं घेतला असतं फक्त. त्याला तर कंटेनच पाहिजे असतं, काय करणार. मला एवढं टेन्शन आलं माझा मोबाईल गेला, राम बापरे. नाही माझी खूप मोठी इंडिकेटर गेला असता, तुला आतमध्ये मोबाईल नेता आला असता, ब्लॉग घेता आला असता, मग हिचा कस काय गेला असता. तेच ना, मग घेता यायला पाहिजे होतं, मी हिचा ब्लॉग घेतला असता. चलो भाई, खाव भजे. आता मी हा ब्लॉग इकडे एंड करतो, कारण की ब्लॉग खूप मोठा होत होता. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तिरुपतीवरनं तिरुमाराला म्हणजे वरती डोंगरावरती 3,500 पायऱ्यात चढून आम्ही वरती जाणार आहे. आणि मम्मीचं तुम्हाला माहिती बरं नसतं तब्येत, तर मम्मी पण वरती गेली 3,500 पायऱ्यात चढून. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगरला रिटर्न येत होतो त्यावेळेस हैदराबादला मम्मीचा मोबाईल एक चोरी करत होता आणि त्यावेळेस आम्ही त्याला रंगी हात पकडले, रेड हँडेड. आणि मग तिथून पुढे आम्ही त्याला पोलिसाच्या हवाले केले. तो काय सीन झाला ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड नेक्स्ट ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, सो नक्की बघा. चला, टाटा, बाय, सी यू, लव्ह यू ऑल.